तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुंबई मेट्रो ॲक्वालाईन 3 ला सुरू होऊन काही दिवसच झालेले आहेत, मात्र आता या स्टेशनमध्ये गळती असल्याची माहिती मिळते। मी सध्या मुंबईच्या BKC परिसरामध्ये आहे। जे व्हिडिओज समोर आलेले आहेत त्यानुसार या संपूर्ण मेट्रो स्थानकामध्ये ओलावा आल्याची माहिती मिळते आणि त्या ठिकाणी बॅरिकेड सुद्धा लावण्यात आलेले आहेत। लिफ्ट बंद ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे नागरिकांना गैरसुविधा या ठिकाणी होत असल्याचं सुद्धा बोललं जाते। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की जे मेट्रो स्टेशनच्या समोर एका काम होत आहे त्या ठिकाणी ताडपत्रीने हे संपूर्ण मेट्रो स्टेशन झाकण्यात आलं आणि एक स्ट्रक्चर या ठिकाणी इरेक्ट केलं जाते आणि त्या स्ट्रक्चरला कशा पद्धतीनं प्लॅस्टिकच्या ताडपत्रीने झाकण्यात आलं होतं, कारण त्या ठिकाणी पूर्णपणे लिकेज होतं, पाणी जे आहे ते ओघळत होतं आणि त्यामुळे ताडपत्री लावण्यात आली होती। आता दुसरीकडे आपण पाहतोय की नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आतल्या भागामध्ये जिथे जिथे भिंत आहे त्या ठिकाणी ओलसर भाग त्या ठिकाणचा झालेला आहे आणि जमिनीवर सुद्धा ओलावा जाणवतो। त्यासोबतच जे ACचे पॅनल्स आहेत त्या ठिकाणाहून सुद्धा पाणी ओसरत असल्याचं, थेंबे थेंबे पाणी ओसरत असल्याची माहिती मिळते। खरं सांगायचं झालं तर अगदी हे जे स्टेशन आहे मेट्रो ॲक्वालाईन 3 BKC मेट्रो स्टेशन हे मिठी नदीच्या अगदी बाजूला आहे, काठावर आहे आणि त्यामुळे मिठी नदी ज्यावेळी ओव्हरफ्लो होते किंवा पूर्णपणे भरून जाते त्यावेळी या स्टेशनला काही धोका आहे का अशी चर्चासुद्धा या निमित्तानं आता होऊ लागलेली आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। जो पॅसेज आहे, रनवे आहे तो सुद्धा या ठिकाणी मोकळा करण्यात आलेला आहे। कुणी या ठिकाणाहून जात नाही आहे कारण लिफ्ट पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे आणि जे नवीन 2 व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याबाबत आता मेट्रो डिपार्टमेंटकडून, मुंबई मेट्रोकडून काही खुलासा केला जाणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन नरसिंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।